नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 18. पहिल्या स्वातंत्र्य समराचा उल्लेख 1857. अनेक जाणकारांच्या मते नास्तादेमसने आपल्या ग्रंथात भारतातील घडामोडी संबंधी काहीही भविष्यकथन केलेले नाही. इतक्या दूर असलेल्या देशाच्या भवितव्याबाबत त्याला काहीही स्वारस्य वाटण्याचे कारण नाही अशी मल्लीनाथीही केली जाते, परंतु हा दृष्टिकोन तितकासा योग्य नाही. भारतासंबंधी अनेक चतुष्पदी सेंच्युरीजमध्ये समाविष्ट आहेत. वानगी दाखल त्याची पहिल्या भारतीय स्वातंत्र्य समराची चतुष्पदी पहा. पहिले भारतीय स्वातंत्र्य समर 1857 साली सुरू झाले आणि 1859 साली संपले. भारताचा पराभव झाला. साऱ्या भारतावर इंग्रजांचे एकछत्री राज्य सुरू झाले. त्यांच्या निर्देशनाखाली लिहिल्या गेलेल्या इतिहासात मात्र या युद्धाचा उल्लेख शिपायांचे बंड असा अत्यंत उपहासगर्भ शब्दात केला गेला आहे. वास्तव मात्र फार वेगळे होते. इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी म्हणून भारतात आली. आपल्या व्यापाराच्या आणि मालाच्या संरक्षणासाठी त्यांनी हळूहळू लष्करी दल उभे केले. नंतर भारतीय शिपायांची कवायती फौजही निर्माण केली. त्या काळी भारतात अनेक लहान मोठी राज्ये संस्थाने होती. त्यांच्यामध्ये कलागती लावून फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करीत त्यांनी एक एक राज्य आणि संस्थान गिळंकृत करण्यास प्रारंभ केला. बोळसट भारतीय संस्थानिकांनी आणि राजे रजवाड्यांनी आपसात लढण्यासाठी इंग्रजांच्या फौजांचा उपयोग केला. त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी भारतात भक्कम पाय रोवले. आपले राज्य गेले आणि आपण परकीयांचे गुलाम झालो ही भावना हळूहळू भारतीयांच्या मनात घर करू लागली. त्यांच्या मनात असंतोष खदखदू लागला. त्याचाच परिपाक म्हणजे हे 1857चे स्वातंत्र्य समर. त्याचा तपशील पाहिला की खरोखरच नवल वाटते. लढणारे सारे भारतीय सामान्य जन होते. त्यात बुद्धिनिपुण किंवा अनुभवी सेनानी कोणीच नव्हता. राजे महाराजे आणि संस्थानिक वगैरे मंडळी इंग्रजांसमवेत हातमिळवणी करून आपापली संस्थाने सांभाळीत बसली. त्यांच्यापैकी कुणीही महाभाग इंग्रजांविरुद्ध उठला नाही. भारतीय सैन्य केवळ शिपायांचेच होते आणि ते जनसामान्यांच्या मदतीवरच लढत होते. युद्धाचा मुळीच अनुभव नसलेले नानासाहेब पेशवे, त्यांचा कारभारी तात्या टोपे, वकील अजीमुल्ला, विशीच्या उंबरठ्यावर असलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई हे समराचे नेते कुणीही यापूर्वी युद्धात उतरले नव्हते किंवा युद्धतंत्राचे शिक्षण घेतले नव्हते. समराचे नेतृत्व करणारा दिल्लीचा मोगल बादशहा बहादूरशाह जफर वयाची 82 वर्षे उलटून गेलेली असतानाही घोड्यावर मांड टाकून हातात तलवार पर्जित सैन्याच्या अग्रभागी तळपत होता. त्या सर्व नेत्यांनी एकमत करून 6 जून 1957 रोजी एकाच वेळी भारताच्या सर्व भागात उठाव करावा असे ठरविले आणि त्या योजनेप्रमाणे तयारी केली गेली. परंतु नीती मात्र वेगळेच ठरवित होती. इंग्रजांच्या पलटणीतील शिपायांना बंदुकांमध्ये काडतुसे भरताना त्यांवरील कागदी वेष्टन दातांनी कुरतडावे लागत असे. त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते अशी वार्ता मीरत येथील छावणीत वणव्यासारखी पसरली. गोमातेची चरबी हिंदूंना निषिद्ध तर डुकराची चरबी मुसलमानांना निषिद्ध. तेव्हा आपल्याला गुपचूप धर्मभ्रष्ट करण्यात येत आहे
अशी भावना होऊन शिपाई भडकले. त्यांनी बंदुका उचलण्याचे नाकारले. गोऱ्या साहेबांचा हुकूम न पाळणाऱ्या नेटिव्ह हिंदी शिपायांना जरब बसावी म्हणून मीरज छावणीत जवान मंगल पांडे याला सर्वांसमक्ष झाडाला टांगून फाशी देण्यात आले. परंतु त्यामुळे जरब तर बसली नाहीच, उलट विद्रोहाची ठिणगीच पडली. इतर शिपायांच्या बायकांनी त्यांची यथेच्छ निर्भत्सना केली. तुमच्या भावाला तो केवळ धर्मपालन करतो, चरबीला तोंड लावण्याचे नाकारतो म्हणून फासावर चढविले जाते, अन तेही तुमच्या देखत, अन तुम्ही सारे भेकड नामर्दासारखे ते सहन करीत स्वस्थ बसलात. यापेक्षा बांगड्या भरा अन डोक्यावर घुंगट ओढून घ्या. ठिणगी पडली. परिणाम व्हायचा तोच झाला. सारेच शिपाई भडकले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध विद्रोहाची निशाण उभारले. 10 मे 1857 इंग्रज अधिकाऱ्यांना न जुमानता शस्त्रागार लुटले. इतकेच नव्हे तर त्यांना ठार करून दिल्लीकडे कूच केले. दिल्लीतील लाल किल्ल्यात जवळपास नजरकैदेतच असणाऱ्या बहादूरशाह या मोगल सम्राटाच्या नावे हिंदी साम्राज्याची द्वाही फिरवली आणि आमचे नेतृत्व करा म्हणून बादशहाला गळ घातली. अत्यंत नाट्यमय रीतीने घडणाऱ्या व साऱ्या घटना पाहून वृद्ध बादशहा आश्चर्याने थक्क झाला. परंतु सुमारे 300 वर्षे पूर्वीच हा प्रकार पाहणाऱ्या नास्तादेमसने त्याचे अचूक वर्णन 4थ्या शतकातील 13व्या चतुष्पदीत केले आहे. खतखतणारा असंतोष साऱ्या छावणीत पसरेल. साऱ्या पलटणी खवळून उठतील. विद्रोहाचे निशाण उभारून युद्धाची तयारी करतील. पायदळाचा पवित्रा पाहून थोर नेता आश्चर्यचकित होईल. डॉक्टर एरिका चीथम यांनी ही चतुष्पदी 16व्या शतकातील ड्यूक ऑफ बर्मा अँटवर्प याच्या संदर्भात रचली आहे असे म्हटले आहे. सर्वच पाश्चात्य लेखकांचेही हेच मत आहे. परंतु तपशील मात्र भारताच्या स्वातंत्र्य समराला अधिक जुळून येतो. 6 जून 57 रोजी करण्याचा उठाव 10 मे रोजीच स्फोट होऊन बिनसला. भारताने युद्ध जिंकणे हे नीतीला मान्य नव्हते. पण नीती कोण अन कशी बदलणार? प्रकरण 18 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.